तर काही फायनली आता मनुदेवीच्या तिथे आलेलो आहे आणि काका आहे एकदा गाडी वगैरे पार्क करून देत आहे। आमचे दर्शन वगैरे झालेले आणि आता आम्ही ना मंदिराच्या आवारात मस्तपैकी बसून घेतलेलं आहे। भूक लागली आता ना आता मस्तपैकी झोपून घेतलंय। आरोहीची आई पण रिलॅक्स झाली आहे आणि मम्मी ना लय मिस करत होती। काय मिस करत होती? You look great, I like you, I can't wait, a first time, a first. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये। तर आता वाजले सकाळचे 9 आणि आता आमचं सर्वांचं आवरलेलं आहे, कारण की आज आम्हाला जायचंय मनुदेवीचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यासाठीच आम्ही जाता जाता भरीत भाकर बनवून घेतलेली मस्तपैकी ना एका ठिकाणी थांबू आणि खाऊ। लावण्याचं पण या ठिकाणी मस्तपैकी सर्व आवरलेलं आहे आणि माझं सुद्धा आवरलेलं आहे। मला फक्त लिपस्टिक लावायचे आणि हेअर्स वगैरे थोडे नीट करायचे, कारण की मी बांधूनच ठेवले होते वरती। आणि आता ना ऋषी आवरतोय, तोपर्यंत आम्ही मस्तपैकी गच्चीवर आलो होतो, कारण की इकडे ना एकदम शांतता आहे। म्हणजे दूर दूर पर्यंत असं घर आहेत, पण असं गल्ली वगैरे नाही, असे सेपरेट घर आहे ना, त्याच्यामुळे कोणी कोणाशी जास्त कॉन्टॅक्ट वगैरे नसतो कोणाचा, त्यामुळे असं भारी वाटतं इथे। आणि इथे ना असे झाडं वगैरे लावलेले ना, त्यामुळे पण खूप भारी वाटतं। हे बघा, हे पेरूचं झाड नाही, या पेरूच्या झाडाला आहे ना इतके सारे पेरू लागलेले ना, म्हणजे पेरूच्या झाडाला पेरूच लागणार आहे, पण तरी सुद्धा खूप सारे पेरू लागलेले। आणि मेन म्हणजे ना हे पेरू पिंक कलरचे, हो ना ग? आणि ते झाड कशाचं आहे लावण्या? ते रामफळाचं झाड आहे, तर त्याचा आता सीझन नाही वाटतं म्हणून त्याला रामफळ नाहीये, नाही तर खूप सारे रामफळ राहतात त्याला। पण त्या झाडाला ना खूप छान असे पेरू लागलेले, खूप लागलेले। आणि ते हे बघा, हे इथं म्हणजे वरती आलं ना की आपल्याला जर पेरू खायचा असेल तर लगेच तोडायचा आणि खायचा। पण कालच मावशीने ना जे पिकलेले पेरू होते ना, मोठे झालेले, ते तोडले होते आम्हाला खायला। हे बघा, इथे पण हे ना आता हे चांगले मस्त पिकतील थोडेसे, हे इथे पण आहे। परत हे बघा, हा इथे, आणि खूप सारे लोक पण तोडून नेतात असेच, जे असेच येतात ना रस्त्याने ते तोडून नेतात याचे। आणि काल आपण आपली गाडी ना इथे पार्क केली होती, याला ना आम्ही खया बोलतो, खयाच ना का? खळ बोलतात, म्हणजे अशी जी कमी जागा असते ना त्याला खळ बोलतो। आणि जिथं म्हणजे असं सामान वगैरे ठेवायचा असतो, म्हणजे आता हे यांची आहे, यांचा चारा वगैरे राहायचा, गाईंचा म्हशीचा चारा इथे राहायचा ना, तर याला खळ बोलतात। त्या साईडला पण आहे ना झेंडूचे फुलं लावलेले, किती सुंदर वाटतंय ते, किती सारे आहे ना, म्हणजे असं बाहेर जायची गरजच नाहीये फुलांना, मस्त घरच्या घरी तोडायचे, हार करायचा आणि झालं। लावण्य सांगणार इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे फुलं आहे? इथं खूप टाईपची फुलं आहे, जसं झेंडू, जास्वंद, शेवंती 3 टाईपचे आहे। दाखव मग, शेवंती 3 टाईपचे। हा, ही कोणती? ही सुकली वाटतं लावण्या? ही खूप पहिले लावली होती। कोणता होता तो कलर? व्हाईट कलरची आहे। हो का? ही तर पण आहे व्हाईट कलरची? व्हाईट नाहीये, मिक्स झाले होते, हा, म्हणजे तिच्यातच ते झाड उगलं होतं, तर ही पर्पल कलरची आहे। अरे पर्पल नाही ना, पण ते व्हाईट दिसतंय ना? व्हाईट, हे व्हाईट आहे, हे पर्पल आहे। हो का? वेगवेगळे म्हणजे ते। आणि येल्लो आहे, येल्लोला मस्त फुलं लागलेले, बाकीच्या यांना फुलं नाहीये। आणि इकडं ॲलोवेरा लावलेला आहे, ही गवती चहा, आणि ही गवती चहाच आहे ना? नाही ग दीदी, गवती चहा कुठे आहे? ही इकडे गवती चहा, इथे गवती चहा आहे, इकडे तुळस लावलेली आहे। ही नाही का? ही ते तुळस आहे, हा पुदिना आहे। पुदिना मी लावला होता। तू लावला होता का पुदिना? आणि इथे चिंचेचं झाड होतं ना, हे या साईडला, हे झाड लय वाढलं आहे ना, याच्यामुळे ते लपलं। हे बघा, हे ना चिंचेचं झाड, याला चिंच पण लागलेली तिथं वरती। हा, आम्ही याला इंग्लिश चिंच म्हणतो। आणि ना ती जी चिंच आहे ना, हे बघा तिथे चिंच दिसते ना, ती थोडी पिकलेली नाहीये, ती कच्ची कडू लागल, पिकलेली चिंचच नाही आता याला। इथे आम्हाला म्हणजे छोट्यापणापासून आम्ही इथे खूप वेळेस, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की आम्ही इथंच राहायचो, इथेच मज्जा मस्ती वगैरे सर्व करायचो ना, त्यामुळे इथले ना खूप साऱ्या आठवणी। पण इथले ना आमच्या ज्या आठवणी होत्या ना त्या खूप कमी झालेल्या आहे, कारण की इथे पण आहे ना, हे जी मोकळा स्पेस दिसतोय ना इथे, तिथे पण एक चिंचेचं झाड होतं, इंग्लिश चिंचेचं, आणि इकडे मोठं चिंचेचं झाड होतं। नॉर्मल होतं ते? कोणतं नॉर्मल होतं? म्हणजे इकडे जे होतं ते आपण साधी इमली खातो ना, ती होती। हा, इकडे ना साधी जी इमली होती ना, इमली काय ग, चिंच,
साधी चिंचेचं झाड होतं, मोठं होतं, इतकं मोठं होतं ना ते की म्हणजे त्या झाडाने ना तिकडचं काहीच दिसायचं नाही. पण ना त्या सर्व आता आठवणी तोडून टाकल्या, सर्व गेलं. आता बदललं, खूप सारं बदललं. पण तरी पण आहे ना इथे भारी वाटतं. मला तर फार करमतं, कारण की गच्चीवर आलं की मला तर अजून भारी वाटतं. इथं एक रामफळ सुद्धा लागलेलं आहे हे इथं. पण ते खराब झालंय का ग, का पिकलेलं नाही? ते खराब झालंय ते. आता सीझन नाही ना त्यामुळे नाही राहणार रामफळ एवढे. आता बराच वेळ वरती थांबलो, सर्व बघितलं, सर्व झाडं बघितले. आता चाललोय आम्ही खाली आणि बघतो सर्वांचं आवडलं की नाही. मावशी आहे ना मस्त पैकी भरीत बनवून घेतलेलं आहे. आणि यामध्ये ना काकांचा अर्धा हिस्सा आहे, मावशीचा अर्धा हिस्सा आहे. मावशीने फक्त फोडणी दिलेली आहे, काकांनी वांगे आणले, भाजून पण आणले त्याला मस्त. कशात ग? आहारात का? आहारात भाजून आणले होते वांगे. आणि आता इथं पॅकिंग झालेली, सर्व सामान घेतलेलं आहे. चमचा असा गोल चमचा का घेतलाय पण भरतालाच का? आता मम्मी मला परत वरती घेऊन चाललेली आहे, कारण की तिला आहे ना फोटो काढायचा आहे त्या फुलांसोबत. हे बघा ना मावशीने किती छान फुलं तोडून आणले. दाखव फुलं. मनुदेवीसाठी. हा मस्त पैकी ना गुलाबाचे फुलं तोडून आणलेले, किती छान आहे ना ते. मावशी म्हणे खूप सारे अजून तिथं. हा अगं हे फुलं पण तोडून घे ना, हे शेवंतीचे फुलं. हा आणि गुलाबाचे अजून फुलं घेऊ आपण तिथून. झेंडूचे फुलं बघितले का तू? इकडे हे बघ झेंडूचे फुलं किती सारे. हे इथं किती सारे लागलेले ना. आपण शेवंतीचे तोडून घेऊ. आता देवीवर चाललोय तर. आणि ऋषीचं पण आता या ठिकाणी आवरलेलं आहे. मस्त पैकी फ्रेश झालो मी आणि थोडी एक्स्ट्रा झोप घेतली. आता झाली ना झोप? हो, माझा हात पण दुखत होता ना, आता हात पण बरा आहे. आता म्हणजे नॉर्मली बरा आहे. 2-3 वेळेस चोळून घेतला ना त्याच्यामुळे बरं वाटतंय जरा. तू तरी पण नीट सोडू नाही दिला, नाही तर एकदम भारी झालं असतं. लावण्य आणि काका आहे ना वडापाव ते आणायला गेले होते. त्यांनी वडा आणलाय आणि भजी आणले. जिलेबीवाला वडा द्या काकाला, जिलेबीवाला वडा. आणि भजे बघ ना कसे, मुगाचे भजे ते मुगाचे. आणि चटणी कशाची तेवढा नाही माहिती मला. इमली चटणी. मी ना मस्त पैकी डॅमेज पॅन्ट घातली आहे, टी शर्ट घातलंय आणि आरोहीने ना लावण्याचा ड्रेस घातलाय. आणि माझा आवाज आहे ना थोडा असा खरखर झालेला आहे. तो ना आता एकदा रुटीनला लागलो ना बोलायला की नॉर्मल होऊन जाईल. है ना, असं खरखर जाणवतोय ना वातावरणमुळं. आणि आरोही नाही तर अक्कल काढा खाती. अक्कल काढा काय म्हणतो त्याला आपण? पहिले कधी आम्ही लहानपणी लय खायचं याला. असं फुल असतं ते जिभेवर खायचं, तरसर होत नाही. हे खालचं नाही, खालचं नाही खायचं. खालचं नाही, वरचं खा तू फक्त. काढून घेतो त्याला. तू चावे चाव खाय. अगं खरंच खायचं असतं रेडे. चांगलं लागतं वेळा मला ते. येडीच आहे. छान लागतं ना. बसले का सगळं व्यवस्थित? याला समोर घे बघ. अगं तू तिथं बस ना, त्याला घेतो बरोबर. मलाच झाली आणि त्याला राहू देऊ बघ. चलो मनु माता की जय. तर आता आहे ना ड्रायव्हर चेंज झालेले. आता काका गाडी चालवणार आहे, ऋषी साईडला बसणार आहे. समोर घेऊन देऊ का? आणि कोणी चालवायला असलं ना मला मस्तपैकी बाजूला रिलॅक्स बसता येतं. नाही तर माझा अख्खा दिवस चालवण्यात जातो आणि बाकीचे मेंबर तर एन्जॉय होऊन जातो, बट मला नाही भेटत. आज मी जरा एन्जॉय करतो. आज मस्तपैकी काकालाच गाडी चालवू देऊ. आणि ही ना तापी नदी आहे. आणि समोर आहे ना आता येशू बसायला आलाय. तो ऍक्च्युली ना लाजत होता पहिले समोर यायला, पण त्याला पाठीमागे जरा अडचण झाली होती. आता समोर आलाय बसायला. का बरं लाजतो रे? हा लाजळू. माग बघितलं का? काय तुमच्या गावाचं नाव? पादलशा आहे का? आणि जिकडं तिकडे आहे ना नुसतं केळीचे झाडच दिसत आहे. काकाचं नाही तर शाळेमध्ये थोडंसं काम होतं, तर आम्ही ना आता इथं येशूला आहे ना हॉस्टेलमध्ये टाकणार आहे. कारण येशू ना घरी खूप जास्त त्रास देतो. काय करायचं, टाकायचं का? हा चल तिथं नाव देऊन टाकू. चल लगेच चल. बघा कन्फर्म टाकायचं ना हॉस्टेलमध्ये. मग सॉरी म्हण पप्पाला. म्हण मी एडेवणी करणार नाही. म्हण ना माझ्याजवळ तर सांग. करशील का एडेवणी? हो किंवा नाही? हो नाही म्हणत पण लय तरकटी आहे.
लावण्य येशूचं ऍडमिशन इथं घ्यायचं नाही या शाळेत. मस्तपैकी तो घरी ऍडमिशन करणार नाही मग, हे ना रे कसं लाजतो बघा. सॉरी म्हणणार होता तू पप्पाला? नाही. येशू रडायला लागला आता शाळेत ऍडमिशन करायचं म्हटलं. तोंड दाखव, हे बघा कसं रडतंय. काय डोळ्यात तर पाणी टप टप. इकडे दाखव तोंड. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा. हे ना लावण्य रडला ना तो, आणि बघ कसं दाखवतो की रडलो नाही मी. हे बघा. बसा बसा बसा. स्वागत करतो तुमचं. त्याला फोटो काढायचा होता तुझ्यासोबत. कोण आलं त्याला का? तर आता ना आम्ही सध्या फैजपूर मध्ये, आणि इथे ना मसाले वगैरे प्रसिद्ध आहे म्हणतात. आरोहीच्या मम्मीला ना थोडे मसाले वगैरे घ्यायचे होते, ते आता आम्ही मसाल्याच्या दुकानात चाललेलो आहे. आता आहे ना आम्ही इथं कंटक्की मसाला घेतलाय, आणि हा मिक्स मसाला आहे. हा कोणता मसाला आहे? तो खडा मसाला. जाताना छत्रपती संभाजीनगरला काहीतरी घेऊन चाललोय आम्ही इकडे. आता आहे ना आरोहीचे पप्पा आणि इकडे केळीचे पानं आणायला चालले. आता आहे ना आम्ही मनुदेवी मंदिराच्या जवळ आहे, आता थोडं दूर राहिलंय अंतर. आणि लावण्याचे पप्पा आणायला गेले चिप्स, कारण आम्हाला ना तिकडे भरिता बरोबर आहे ना चिप्स पण खायचे. भरीत बनवून आणले का घरून? तर मस्तपैकी भरीत बनवून आणलेलं आहे. तिकडं झाडाच्या सावलीत कुठेतरी बसू आणि मस्तपैकी भरीत वगैरे खाऊ. पाण्याचे बॉटल वगैरे आणले ना? हो. आणि इकडे ना हे मनुदेवीचं द्वार आहे बघा. आता इथून एंटर व्हावं लागतं आपल्याला. कोण दिसलं तुला? हा चिप्स घेताय का? बघा आरोहीच्या पप्पा ना छोटे छोटे केळीचे पानं कापताय. केळी पण येतं, कच्ची केळी तोडून काय करते, खाता नाही येणार ना आपल्याला ती. आणि लावण्य आहे ना सोबत अक्कल काढा घेऊन आली. ते जेवण झाल्यावर काम येईल, माउथ फ्रेशनरचं काम करतं ते. आणि आरोहीच्या पप्पाने बघा थोडेफार पानं वगैरे तोडले. इकडे चिखल आहे ना म्हणून लावण्य मी गेलो नाही. चल लावण्य तिकडे सावलीत थांबू. मज्जा येतील लावण्य? येशू मज्जा येते का? हे बघ इकडे नवरदेव चालला बघ लग्नाला. रोलर कोस्टरची फिलिंग येते म्हणे आरोही मध्ये. फायनली आता मनुदेवीच्या तिथं आलेलो आहे, आणि काका आहे एकदा गाडी वगैरे पार्क करून देत आहे. आणि त्यानं सगळेच आवाज देत होते अशी गाडी लावायला, कारण मेन रिझन मग आपण जिथं गाडी लावू ना तिथून नारळ पाणी घ्यावं लागतं, म्हणजे प्रसाद वगैरे सगळं तिथूनच घ्यावं लागतं. तर या साईडला मंदिर आहे, आता आपल्याला इकडे जायचं आहे. तर आता नाही इथे ना एकदा नारळ पाणी वगैरे सगळं प्रसाद वरती घेणं चालू आहे. काय आलं? नारळ पाणी नाही ना? देवीची ओटी घेताय. अच्छा, मी चुकून नारळ पाणी म्हणतोय ना लावण्य? काय म्हटलंस तू? नारळ पाणी. तर वरती ना प्रसाद वगैरे पण घेऊन टाकलेला आहे. तर आम्ही ना सगळे आलोय बॉईज गँग पुढे. बॉईज गँग? या दोन लेडीज पण आहे, आणि मध्ये डमरू वाजायला लागले. आणि आरोहीची मम्मी मावशी लय माग राहिले, थकले ते चढून चढून. पण एवढं काही चढायचं नाही आहे. आणि पहिले पण आलोय आपण मंदिरामध्ये, पण दरवेळेस असं होतं की पावसाळ्यात प्लॅनिंग करायची होती. तर आता आपण नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ ना तेव्हा पावसाळ्यात प्लॅनिंग करून येऊ, कारण तेव्हा आहे ना इथलं वातावरण लय भारी असतं म्हणता. तर आता ना आमचे दर्शन वगैरे झालेले आहे, आणि आता आम्ही ना मंदिराच्या आवारात मस्तपैकी बसून घेतलेलं आहे थोड्या वेळ. इथे एकदम शांत आणि फ्रेश वाटतं. तर आमचं दर्शन वगैरे झालंय, आणि आता सगळे मेंबर आहे ना एका साईडला येऊन बसलेले. आणि आरोहीचे पप्पा आहे ना फुटाणे शेंगदाणे वगैरे घेत आहे. तुला खायचे का फुटाणे शेंगदाणे? मास्क एक तर नीट वरती कर, नाही तर खाली तरी कर. अरे ते ना वरती केलं की खालून उचलतं, खाली केलं नाही आता प्रॉपर आहे. आम्ही ना मंदिराच्या आवारामध्ये मस्तपैकी बाहेर आल्यावर थोडंसं फोटो वगैरे काढले. तिथे ना धबधबा पण असतो, पण आता सध्या धबधब्याला पाणी नाहीये. आता पावसाळ्यात नक्की प्लॅनिंग करू. आणि यावेळेस मम्मी पप्पाला पण आणू मनुदेवीच्या दर्शनाला. मग आपण पाटणा देवीचं दर्शन पहिले करू आणि मग मनुदेवीला येऊ, असं करू. तर आता ना गाडीला आम्ही हार बांधतोय. इथे समोरच बांध. हे वरच्या नटाला, आणि खालून पण बांधावं लागेल, नाही तर तो उलटा उडेल वरती. कुठं हे आला का? चालतं का त्याला? ते निघणार नाही ना? तर आपल्या गाडीला मस्त वेगळा हार पण बांधलेला आहे. आता फक्त काय कर, इथे पण एकदा खाली बांधून घे, म्हणजे उलटा उडणार नाही तो. हा, त्याच्याने बांध. आणि कविता मावशीला मस्तपैकी झोका झालाय त्या गाडीचा. लावण्य तू पण बस.
येशू तुझ्या वजनाने काही नाही होणार, तुझ्या वजनाने काही नाही होणार त्याला. ते चार्ज आहे. नको ते सर्व बोलतात ना, मग एकाच आवाज येतो, बाकीच्यांचा येतच नाही. अरे थांब मी तुला झोका देतो. तुटलं तर नाही, हळूहळू. किती भारी पण निसर्गाचं म्हणजे बघ ना केमिया, असं राऊंड मध्ये डायरेक्ट पूर्ण यू शेप, पूर्ण यू शेप झोका. सिनेमॅटिक व्हिडिओ आता मी पण या झाडावर बसून घेतलंय आणि हे जे ना असं जॉईंट आहे पूर्ण, हे याला आणि ते तिथून याला, हे पण असं. आणि आम्ही आलो आणि तिथे ना डायरेक्ट पळायचा आवाज येऊ लागला. मी इतके घाबरले ना, मला वाटलं कोणता प्राणी आला, पण माकड आहे. हे खूप सारे आम्ही आलो ना म्हणून ते पळताय. वरती गेले ते, वरती गेले. तुझ्या हातातले घेऊन जातील बरं का ते माकड. फेकते घाण. अरे आता मावशी अशी डेंजर पडली ना. काय तुमचा? चला 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 चला, पळा पळा पळा. आता आम्ही जेवायसाठी थांबलेलो आहे, कारण सकाळचं आम्ही फक्त वडे वगैरे आणि भजे वगैरे खाल्ले होतं आणि चिप्स खाल्ले होते. आता भूक लागली आहे, आता 3 पण वाजले. जेवण करू, त्याच्यानंतर भुसावळला 5 मिनिटं थांबू आणि लगेच छत्रपती संभाजीनगरला रवाना होऊन जाऊ. आरोही कुठे गेली फ्रेश व्हायला? दाहो काय काय भाजी भरीत आहे का? नाही ते टमाटे टमाटे. हे काय असं काकडी काय? हे काय वायकू म्हणजे? पेरू पण आहे, कांदा पण आहे, भाकरी भरीत. हात धुवा इथं फ्रेश वगैरे हो मस्त. सगळ्यांनाच भूक लागली आता. भाकरी भरीत, ठेचा आणायला पाहिजे होता अजून सोबत, है ना? ठेचा अजून. आता ना सगळ्यांचं मस्तपैकी जेवण झालंय. नारळ काहीतरी बोलायचंय काय ग? आम्ही सर्वांनी मस्तपैकी जेवण केलं आणि मी पण केलं. आणि फक्त कुटाने केलं. इथं शर्ट पॅन्ट बनवलं मी, सॉरी टी शर्ट आहे आणि खालची पॅन्ट आहे. हे येशूसाठी कपडे बनवले मी. सगळं फाडून ठेवलं. हा हे येशूला कपडे, हे तर टी शर्ट आणि पॅन्ट. चला तर मी ना इथं हौदातून मस्तपैकी पाणी घेतलं आणि थोडं गाडीवर मारून घेतोय. किती भारी वाटतं, एकदम सॅटिस्फाईड. पण धूळ बसत परत खराब होईल. पुसून घेतो ना. इथं फोटो लय भारी येते, मस्त सनलाइट एकदम. आणि वातावरण पण एकदम भारी झालेलं, एकदम मस्त ब्ल्यू ब्ल्यू झालेलं आहे आकाश. आभाळ. फ्रेश झाला असशील ना? फ्रेश झाला तर फ्रेश. हात पाय धुतले त्याने. घेऊन जायचे? ठेव ना मग गाडीत. नेण्यासाठी ना आम्ही 1 किलो मस्तपैकी केळीचे चिप्स पण घेऊन टाकले. काही आता आम्ही भुसावळला आलोय आणि आता फायनली पूर्तता करायची आम्हाला छत्रपती संभाजीनगरला. चल लावण्या बाय बाय. काही झालं त्यांना जायची. ए तू इथंच थांब रे, तू इथंच थांब बरं का. बाय 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 लावण्या. बाय बाय लावण्या. हा हा बाय दादा. बाय बाय. हे बुट्ट चढलंच का वळवळ? याला इकडे ठेवून घेऊ का? ये शिवाय. दीदी लावण्य आहे ना, रडते आता. रडत नाहीये, रडत नाही आहे ती, लाड करते. अरे काळ्या बेंद्राचा घ्या ना एखादा पप्पी कोणी तर घ्या तिची. चलो तर आरोहीनी ना आता मस्तपैकी झोपून घेतलंय. आरोहीची आई पण रिलॅक्स झाली आहे आणि आरोहीचे पप्पा येशूला झोपू घालताय माग आणि आपण चालू आहे ड्रायव्हिंग. झोपा, गुड नाईट. आणि बाहेर आहे ना पाऊस
पाऊस चालू झालाय बाप अचानक, इतकं भारी वाटतंय ना मस्त पैकी. आता जरा रिलॅक्स वाटलं मला, म्हणजे पावसात आपण एवढी गाडी वापरली नाही ना, पण आता थंडीत तरी आनंद भेटतोय. पण एक तर जोरात तरी पडला पाहिजे, ते भूर पडतोय ना त्याच्यामुळे काचेला आहे ना सगळी अशी वाफ येते. जोरात पडला तर काचेला वाफ पण येणार नाही आणि गाडी पण स्वच्छ होऊन निघाल. पण बऱ्यापैकी स्वच्छ तरी झालीच आहे आता. आता घरी आलोय आणि गाडी लावायचे इतके प्रॉब्लेम झाले माहितीये का, कारण गल्लीत आहे ना रस्त्याचं काम चालू आहे. तर आता समोर गाडी लावली आहे स्कूबू, आणि मम्मी ना लय मिस करत होती. काय मिस करत होती? मम्मीला करमत नव्हतं आणि आम्हाला स्कूबी शिवाय स्कूबू माझ्या डुबू. आता आरुईच्या मम्मींचे चालले त्यांच्या घरी. येशूला दिला आम्ही हर्षदचं जॅकेट घालून, बघू दे रे. वाव हिरो दिसतोय. तिच्या मम्मीने माझं जॅकेट घातलं, तिच्या पप्पाला पण माझं एक जॅकेट दिलं आणि येशूला दिलं हर्षदचं जॅकेट. मम्मी जाईल ना शाळेत ना जायचा. हा आम्हाला 2च ठेवा, बस बाकीचे तुम्ही न्या. हा अरे केळीची भाजी चालू आहे का? हे काही ऐकत नाही. बंद झालं, एक म्हणतं बंद झालं, एक म्हणतं चालू. एमपीएससीचा पेपर, आमचा एमपीएससीचा पेपर, येशूचा पेपर आहे उद्या. चिप्स आणले ना आता. त्यांनी भाजीला. तर काही आम्ही घरी आलो त्याच्यानंतर आता आहे ना मम्मी पप्पा आम्ही सगळ्यांनीच गप्पा मारल्या. आणि मम्मी पप्पाला कालचा अपघात म्हणजे परवाचा जो अपघात होता तो कसा झाला काय झाला सविस्तर आम्ही एक्सप्लेन केल्या. आणि पेपरच्या न्यूज वगैरे पण बघितल्या पप्पानी. त्यांनी आता पेपरला भरपूर ठिकाणी न्यूज आलेली होत्या, बट न्यूज टोटली रॉंग होता. आता त्या न्यूजमध्ये नाव पण नाही दिलेलं म्हणून काही बोलता पण येत नाही, बट टोटली रॉंग न्यूज होता. म्हणजे पत्रकार समाजाचा आरसा असतो म्हणता की खरं प्रतिबिंब समाजाचं, राजकीय नेत्यांचं किंवा समाजात घडणाऱ्या गोष्टींचं असं खरोखरं दाखवायला पाहिजे. बट आम्ही ज्या न्यूज बघितल्या ना आम्हाला कळलं की बापरे किती खोटं लिहिता म्हणून न्यूजमध्ये पण. आणि आता वेळ झाली आहे व्लॉग या ठिकाणी एंड करायची. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू अँड टेक केअर.